महाराष्ट्रीयन घरांमध्ये मुलीला कांदे पोहे आणि फक्कड असा चहा बनवता आला तर तिचं लग्न जमलंच म्हणून समजा. तर आज आपण असे मऊसूत आणि लुसलुशीत कांदे पोहे कसे बनवायचे ते बघणार आहे. तर यासाठी मी एका व्यक्तीसाठी 1 मूठ याप्रमाणे 2 ते 3 मुठी पोहे घेतलेले आहेत. पोहे तुमचे जाड पातळ हे बघून घ्या. त्यानुसार आपण ते भिजवताना पाण्याचं प्रमाण कमी जास्त करायचं आहे. तर हे साफ करून घ्यायचे चाळणीवर, जेणेकरून जे बारीक पोहे आहेत ते खाली निघून जातील आणि जर काही साळी असतील तर त्या देखील निघून जातील. तर इथे मी पोहे साफ करून डायरेक्ट पाण्याखाली धुवून भिजवून घेतलेले आहेत. तुम्हाला जर हवं तर तुम्ही पातेल्यामध्ये किंवा एका भांड्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये ते भिजवू शकता. तर आता इथे कढईमध्ये मी एक 3 ते 4 चमचे तेल घेतलेलं आहे आणि त्यामध्ये एक मूठभर शेंगदाणे घेऊन हे मी शेंगदाणे चांगले तळून घेणार आहे. गॅस मी मंद ठेवलेला आहे, कारण गॅस मोठा केला तर शेंगदाणे डायरेक्ट कलर बदलतो आणि कच्चेच राहतात. तर इथे शेंगदाणे आपले तळून झालेले आहेत. त्यानंतर मी या तेलामध्ये 1 चमचा मोहरी टाकलेली आहे. मोहरी तडतडली की यात आपण टाकणार आहोत 1 चमचा जिरा. त्यानंतर मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. कांदा थोडा जास्तच टाका. 3 ते 4 हिरव्या मिरच्या आणि ऑफकोर्स कढीपत्ता तर पाहिजे. हिरवागार कढीपत्ता मी इथे टाकलेला आहे. कमी जास्त तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. कांदा लवकर मऊ व्हावा यासाठी मी यामध्ये एक थोडंसं मीठ टाकलेलं आहे. कांदा आपला मऊ झालेला आहे. इथे आपण कांदा अगदी म्हणजे जास्त नाही भाजणार आहोत. थोडासा मऊ झाला की आपण लगेच हळद टाकणार आहे. त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि आता हे भिजवलेले पोहे मी यात टाकणार आहे. इथे तुम्ही बघू शकता अगदी आपले पोहे मऊ मोकळे भिजलेले आहेत. त्यानंतर यामध्ये मी हे पोहे टाकून अगदी व्यवस्थित हे मिक्स करून घेणार आहे. इथे मिक्स करताना जर पोहे तुमचे भिजलेले नसतील तर तुम्ही हे मिक्स करून झाल्यावर यामध्ये एक पाण्याचा हापका मारू शकता. त्यानंतर मी यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे. एक 5 मिनिटे हे आपण वाफ दिलेली आहे. त्यानंतर मी यामध्ये एक अर्धा लिंबू पिळलेला आहे आणि पुन्हा एकदा हे मी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. इथे पण तुम्ही बघा आपले पोहे अगदी मऊ दिसत आहे. तर इथे मी लिंबू सगळ्यात शेवटी पिळलेला आहे, कारण जर तुमचे पोहे अगदी चिवट वातट झाले असतील तर लिंबूमुळे ते चांगले वाफले जातात. ही टिप लक्षात ठेवा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर तोपर्यंत एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. फक्त एक 2 ते 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. पोहे करताना तेल थोडंसं जास्त घालायचं, कांदा जास्त परतायचा नाही आणि मेन म्हणजे पोहे जर जाड असतील तर ते असे नळाखाली न भिजवता डायरेक्ट पाण्यामध्ये थोडं एक 10 सेकंद भिजवायचे. तर आता सर्व करताना पोह्यांवर मस्तपैकी शेंगदाणे, थोडंसं ओला खोबऱ्याचं चव, बारीक शेव आणि कोथिंबीर टाकून सर्व करायचं आणि थोडासा एक्स्ट्रा लिंबू पिळून मस्त हे एन्जॉय करायचे.